विलेपार्लेमध्ये मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। विलेपार्ले पूर्व इथलं जैन मंदिर महापालिकेनं पाडलं अनधिकृत असल्याचं सांगत या मंदिरावर कारवाई करण्यात आलेली आहे। पण आता मंदिर पाडल्यानंतर जैन समाज आक्रमक झालेला आहे आणि मौन धारण करत शांततेत हा मोर्चा आता निघतोय। मंदिर तातडीनं बांधून द्यावं, मंदिराची पुनर्बांधणी करावी या मागणी करता जैन समाज आता एकवटलेला आहे। हमें कमिटमेंट नहीं मिलता, हम लोग वहाँ पे हम लोग खड़े रहेंगे। तो आप सब लोगों को हाताला काळ्या फिती बांधून एक साइड में सीधा स्टेज के सामने या सगळ्या कारवाईचा निषेध हा व्यक्त केला जातोय। एक ही बनकर हम लोग यहाँ से प्रयाण करेंगे और अपनी मंदिर टूटा है हौसला नहीं, किसी को कहाँ पे अशा अर्थाचे हे फलक हाती घेण्यात आलेले आहेत नहीं करना है। तो सभी लोग को एक साथ में एक के पीछे एक व्यवस्थित आणि या कारवाईचा निषेध व्यक्त केला जातोय। या मंदिराची तातडीनं पुनर्बांधणी करावी अशी मागणी जैन समाजाच्या वतीनं केली जाते। मंदिर सिर्फ पत्थर नहीं हमारी पहचान है, संस्कृती है, असं देखील या फलकावर लिहिण्यात आलेलं आहे। शांततेच्या मार्गानं हातावर काळ्या फिती बांधून हाती फलक घेत निषेधाचे फलक हाती घेत हा मोर्चा आता निघालेला आहे। माफ करा, पार्ले पूर्व इथलं हे मंदिर जैन मंदिर अनधिकृत असल्यानं या मंदिरावर कारवाई करण्यात आलेली होती। पण आता या कारवाईचाच निषेध हा व्यक्त केला जातोय। ज्या अधिकाऱ्यांनी हे मंदिर पाडलं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं या प्रमुख मागणीसह या मंदिराची पुनर्बांधणी देखील करून द्यावी अशी देखील मागणी या आंदोलकांकडून केली जाते। निषेध कारवाईचा व्यक्त करण्याकरता जैन समाज विलेपार्ले पूर्व या ठिकाणी एकवटलेला आहे। स्टेशन रोड परिसरामध्ये हे मंदिर होतं पार्ल्यात। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत ललित गांधी अखिल भारतीय जैन संघाचे अध्यक्ष आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय या सगळ्या मुद्द्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? तुम्ही दोन प्रमुख मागण्या करतायत, एक तर मंदिराची पुनर्बांधणी करून द्यावी आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या अधिकाऱ्यांनी या मंदिरावर कारवाई केली आहे त्यांचं तातडीनं निलंबन करण्यात यावं। म्हणजे जेव्हा शांतताप्रिय समाज आहे, ज्या धर्माने संपूर्ण जगाला शांततेची, अहिंसेची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकांतवादाची शिकवण दिली, त्या धर्मियांच्या मंदिराला अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे मुंबई महानगरपालिकेनं तोडण्याची कारवाई केली एका हॉटेलवाल्याच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी। ही कारवाई अत्यंत चुकीची असल्यामुळे देशभर जैन समाजामध्ये अत्यंत तीव्र रोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे हे जे जैन धर्मियांचं श्रद्धा केंद्र होतं, जे स्वतःच्या खाजगी जागेमध्ये गेल्या 30 वर्षापासून मंदिर इथं अस्तित्वात होतं आणि यामध्ये काही तांत्रिक कारणं सांगून ज्यामध्ये हायकोर्टाने सुद्धा महानगरपालिकेवर ताशेरे ओढले, या पाडण्याला स्टे सुद्धा दिला, अशा पद्धतीचं चुकीचं काम करून एक चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला गेलेला आहे। त्यामुळं देशभरातल्या जैन समाजाने आता तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। जैन समाजाची शिखर संस्था असलेले अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या माध्यमातून आपण सरकारकडे तातडीने या विषयावर दाद मागितली। राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस असतील, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे असतील, ज्या अधिकाऱ्यांनी ही चुकीची कारवाई केली
त्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि चुकीची कारवाई करून हे मंदिर पाडल्यामुळं महापालिकेनं हे मंदिर पुन्हा बांधून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. जैन समाज नेहमी समाजाला देणाराच असेल, हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून असेल, अशा समाजाच्या भावना दुखावण्याचा हा जे प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल जबाबदार असणाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. समाजाची तीव्र भावना आहे. आता शिकवण्याच्या अगदी संख्येने लोक ललितजी, पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित होत आहे. तुम्ही ज्या प्रमुख 2 मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या पूर्ततेकरता सरकारला काही अल्टिमेटम, महापालिकेला काही तुम्ही अल्टिमेटम देणार आहात का की या कालावधीत या मंदिराची पुनर्बांधणी करावी? अन्यथा नुकताच आता आपण एक प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहे जैन समाजाची, अन्यथा 24 एप्रिल पासून तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. ललितजी, होय, आता महापालिकेकडे आम्ही त्यांच्या के वॉर्ड विभागामध्ये मोर्चाने निवेदन द्यायला जात आहोत आणि त्यांना आम्ही या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करणार आहोत. सरकार आणि यामध्ये प्राधान्याने लक्ष घालून हा विषय संपवेल याची आम्हाला खात्री आहे. राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री दोन्हीही लोक यामध्ये लक्ष घालतील आणि हा विषय संपवेल. हा विषय किती दिवसात संपावा यामध्ये अजून आम्ही नेमकं त्यांना टाइम फ्रेम दिलेली नाहीये, परंतु त्याने ताबडतोब निर्णय किमान जाहीर करणं आवश्यक आहे. तर निर्णय जाहीर करायला काही वेळ लागत नाही आणि या निर्णय काय होतोय माहिती आहे, पण या पद्धतीच्या ज्या अनेक घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडतायत, जैन साधू संतांच्यावर होणारे हल्ले असतील, जैन समाजाच्या बद्दल काही बेताल करणारे वक्तव्य असतील, त्या सगळ्याचा एक निषेध व्यक्त करावा म्हणून शांतताप्रिय मार्गाने देशभरामध्ये 24 एप्रिलला जैन समाज आपापल्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मोठ्या रॅलीद्वारे जाऊन निवेदन देणार आहे आणि 30 तारखेला कोर्टामध्ये याची पुढची तारीख आहे. तोपर्यंत कोर्टाने याला स्टे दिलेला आहे. या संदर्भात 30 तारखेपर्यंत निर्णयापर्यंत सरकारनं हा निर्णय घेतला तर आम्हाला पुढे काही वेगळं आंदोलन करण्याची गरज राहणार नाही घेतला तर आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. अगदी निश्चित. धन्यवाद ललितजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. सरकारनं 24 एप्रिलपर्यंत या सगळ्या मुद्द्यावर तातडीनं पावलं उचलावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. मी थेट जाते विलेपार्ले पूर्व या ठिकाणी आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे. मनीष, मोर्चाला सुरुवात झालेली आहे. 24 एप्रिलपर्यंत खरं तर महापालिकेला अल्टिमेटम दिला जातोय, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा मोठा आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. 24 एप्रिल नंतर मात्र आंदोलन हे व्यापक होईल असा इशारा आता देण्यात आलेला आहे. मनीष, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लाजवी, आपण बघू शकतो की थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या ठिकाणाहून जे जैन समाजातील तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, यांनी पांढरे शुभ्र वस्त्र घालून आणि त्याचबरोबर हाताला काळ्या रिबिनी बांधून या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी हातामध्ये पोस्टर्स घेऊन की मंदिर टूटा है पर हौसला नाही आणि अशा पद्धतीचे फलक त्यांनी हातात घेतलेले आहे आणि त्यामुळे इथून आता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा पुढे कामली वाडा, नेहरू रोड, आर.के. हॉटेल, तेजपाल रोड, हनुमान रोड, महात्मा गांधी रोड, कोलडोंगरी, अंधेरी वेस्ट स्टेशन आणि BMCचं जे के वॉर्ड कार्यालय आहे, जे ऑफिस आहे, त्या ठिकाणी हा मोर्चा जाणार आहे. जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून पायी जैन समाज या ठिकाणी अहिंसक मार्गाने मोर्चा काढणार आहे आणि शांततेपूर्वक हा मोर्चा असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.